लाडकी बहीण योजनेत मनसेनं मुस्लिम अँगल शोधून त्याला विरोध केलाय। एका व्यक्तीला 3हून जास्त पत्नी असतील, महिलेला 2हून जास्त अपत्य असतील तर अशांना योजनेचा लाभ देऊ नका अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी केली आहे। पाहूयात। योजना लाडक्या बहिणीसाठी असली तरी मनसेच्या प्रकाश महाजनांनी त्यात बायकोचा विषय शोधून मुस्लिम अँगल जोडलाय। मुस्लिम धर्मीय अशा गोष्टींचा फायदा घेतात, एकाहून अनेक पत्नी करतात, अनेक मुलं जन्माला घालतात, त्यामुळे सरकारनं बायका सांभाळण्याची जबाबदारी घेऊ नये असं प्रकाश महाजनांनी म्हटलंय। की ज्या लोकांना 2 बायका आहेत, ज्या लोकांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना या योजनेचा फायदा देऊ नये। 2 महिलांचा एक पती नसावा, म्हणजे एक पती एक पत्नी असंच असावं। नाही तर आपल्या इथं काही लोकांना 3-3 पत्नी आहेत, त्या सगळ्यांना जर या योजनेचा लाभ मिळाला तर खरे गरजू मागच राहतील। मुस्लिम धर्माकडे स्पष्ट इशारा आहे माझा। मुस्लिम धर्मामध्ये अशा गोष्टी आहेत, त्याचा म्हणजे याचा फायदा ते घेतात, ज्यांना गरज असते ते वंचित राहतात। जबाबदारी नाही, सरकार काही बायका सांभाळण्यासाठी नाही आहे। सरकारने योजना का काढली की महिलाचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावं, कारण त्यांच्यात अशा 2 बायका 3 बायका मुलांना जन्म घालण्यावर कुठले बंधन नाही, आणि याचा सगळा ताण जे लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर पडतो ना। तो प्रकाश महाजन त्याने तर डायरेक्ट मुस्लिम समाजावर आरोप केला। तुम्ही त्यांच्या धर्मात हस्तक्षेप करतात का? तुम्हाला कोण अधिकार दिले? म्हणजे हे प्रकाश महाजनच्या मागे बोलणारे कोण आहे? हे भारतीय जनता पार्टीचे नेते, अजित पवार गटाचे नेते, शिंदे गटाचे नेते, नाही तर त्या प्रकाश महाजनला काय कळतं आणि तुम्हाला काय अधिकार आहे? का प्रकाश महाजनच्या खिशातून चालले का पैसे? हां, पण त्याच्या मागे कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। मनसेनं काय मागणी केलेली आहे त्याची माहिती घेऊ, त्याची पडताळणी करू आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा किंवा काय निर्णय घ्यायचा याच्यावर निर्णय घेऊ। मात्र प्रकाश महाजनांनी आत्ताची योजना आणि या आधीपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या योजनांचा अभ्यास केला आहे की नाही अशीही एक शंका आहे। मनसेचे महाजन म्हणतायत, एका पुरुषाला 3 बायका असतील तर त्यांना लाडकी बहीण योजना देऊ नका। मात्र ही योजना प्रत्यक्षात कुटुंबातील 2 महिलांसाठीच आहे। महाजनांच्या मते 65 वर्षांवरच्या बहुधा महिला विधवा असतात, त्यामुळे योजनेची वयोमर्यादा वाढवावी। प्रत्यक्षात अशा महिलांना खूप आधीपासून महाराष्ट्रात संजय गांधी योजनेद्वारे 1500 रुपये दिले जातात। महाजनांची मागणी आहे की 65 वर्षांवरच्या अनेक महिलांना मुलं सांभाळत नाहीत, त्यामुळे त्यांचाही यात समावेश करावा। पण खूप आधीपासून महाराष्ट्रात अशा महिलांना श्रावणबाळ योजनेतून 1500 रुपये दिले जातात। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला वरील योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिला आत्ताच्या लाडकी बहीण योजनेस पात्र नसणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।